मीडियाची गरज कधीच मीडियाची गरज नसेल घंटा कळवत सहकाऱ्यांचं बरीच प्रलंबित कामही होती, ती माझ्याकडे सारखी येत होती आणि त्या संबंधात मी इथे आले. आज आम्ही सगळ्यांचीच अतिशय खेळीमेळीनं आमची बैठक झालेली आहे. आपल्या नगरसेवकांचं काही आयुक्त ऐकत नाहीयेत का? नाही, आता दिलेली आहेत कामं, काही कामं प्रलंबित राहिलेली असतात, त्याचा पण काय प्रामुख्याने आता उन्हाळा येतो आहे त्या संदर्भातही तुम्ही पाण्याचा आढावा घेतलाय का आणि एकंदरीत शहरामध्ये जे अतिक्रमणाची कारवाई चालली त्या संदर्भातही आढावा घेतलाय? नाही, सगळ्याच प्रश्न त्याच्यामध्ये होते आणि सगळ्याच प्रश्नांचा आढावा घेतला आणि त्याच्यावर उपाययोजना लगेच करणार असं आयुक्तांनी आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे. बजेटमध्ये आपल्या नगरसेवकांवरती अन्याय झालाय. कमी झालंय का अशी चर्चा आता सुरू आहे. स्वतः बहिणींना इथे म्हणून आढावा घ्यावा लागतोय. प्रशासन ऐकण्याच्या भूमिकेत नव्हतं का आतापर्यंत आणि आता काय अपेक्षा आहेत प्रशासनाकडून? नाही, दादांचा उत्सव आहे त्याच्यापेक्षा दुपटीने वाढलेला आहे. फक्त आता वेळ नाही म्हणून वहिनींची आज व्हिजिट झालेली आहे. उर्वरित कामे मार्गी लावण्यासाठी आज व्हिजिट घेतल्यानंतर पिंपरी चिंचवड असेल किंवा भोसरी मतदारसंघ आहे या प्रभागातील या मतदारसंघातील जी कामं राहिलेली आहे, जी बजेटमध्ये काही घेतलेली नाही, तर नगरसेवकांच्या ज्या मागण्या होत्या त्यानुसार आज बैठक पार पडलेली आहे. वहिनींनी देखील आयुक्तांना सूचना दिलेली आहे की ही व्हिजिट ज्यावेळेस मी आज करते तर पुढच्या वेळेस याचा रिझल्ट आला पाहिजे किंवा याची आम्ही देखील आयुक्तांना सांगितले की आज वहिनींनी व्हिजिट केल्यानंतर आम्ही जी मागणी केलेली आहे याची पुढच्या वेळेस बातमी व्हायला पाहिजे. वहिनीच्या व्हिजिटनंतर शहरातली बरीचशी उर्वरित कामं मार्गी लागलेली आहेत. वारंवार तुम्ही ज्या पद्धतीने सांगत होता त्या अंतरी प्रशासनाचा झुकतं माग एका बाजूला दिसत बजेटमध्येही ते बघायला मिळालं. आज वहिनी आल्यानंतर तुम्ही नेमक्या काय भावना त्यांच्याकडे मांडल्या आणि त्यांनी आयुक्तांना काय सूचना केल्या? मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेल्या आपल्या शहराला जी चमक आलेली गेली 20 वर्ष आपण पाहतो, परंतु हे करत असताना कुठंतरी बजेटमध्ये आम्हाला ते जाणवत होतं की बऱ्याच प्रभागांमध्ये जिथं जिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत त्या ठिकाणी दुजाभाव झालेला दिसून येत होता आणि तो दिसताना आम्ही मागण्या पण केल्या होत्या. त्या मागण्यांमध्ये तफावत होती. मागणी आणि त्यांनी ज्या तरतुदी कामांसाठी केल्या त्या बदलण्यासाठी खरं तर आम्हाला खात्री होती आणि आज सुनेत्राताईंच्या माध्यमातून ती पूर्ण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यासाठीच त्या आल्या होत्या. आपण अनेकदा त्यांच्याकडे वेळा मागितलेल्या आहेत आयुक्तांकडे. आयुक्त तुम्हाला भेटतात परंतु ऐकत नव्हते आयुक्त तुमचं? ऐकत होते. उलट आजची मीटिंग झाल्यानंतर ऐकल्यानंतर आम्हाला खऱ्या अर्थाने समाधान झालं की ज्या पद्धतीने त्यांनी प्रेझेंटेशन केलेलं आहे, ज्या पद्धतीने त्यांनी ड्रेनेजच्या समस्येबद्दल, पाण्याच्या समस्येबद्दल पुढचे जे नियोजन केलेले आहेत अतिशय चांगले नियोजन केलेत आणि ते नियोजन करत असताना संपूर्ण शहराचं नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि ह्याचं जे काय परिणाम आहेत ते येत्या 1.5-2 वर्षामध्ये आपल्या शहराला पाण्याची समस्या राहणार नाही, ड्रेनेजचे प्रॉब्लेम्स राहणार नाही, रस्त्याचे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम राहणार नाही. वायसेमबद्दलचं प्रामुख्याने आम्ही त्यांच्याकडं गारणं मांडलं की वायसेममध्ये आता सगळं काही घोळमाळ चाललेलं आहे. तिथे डॉक्टर वेळ देत नाही, पेशंट्स लोकांना बाहेर रेफर करतात. तर अशा पद्धतीने त्यावर नियंत्रण राहिलं नाही आहे. परंतु त्यांनी सांगितलं की काही ज्या गोष्टी आहेत त्या आमच्याकडे होत नाही आहेत, युरोलॉजी असेल, बाकीच्या काही गोष्टी असेल, बर्न वॉर्ड असेल, कॅन्सरचं असेल, तर कॅन्सरचं ते म्हणले की मी तालेरा तिथं सुरू करतो आहे, बाकी बर्न वॉर्डचं पण लवकर सुरू करतो आहे आणि वायसेमच्या मागं ते SDHचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये बाकीच्या ज्या काही फॅसिलिटीज ज्या वायसेममध्ये उपलब्ध नाहीत आणि साधारणतः 36 डायलिसिसचे त्यांनी नवीन बेड्स शहरामध्ये, तालेरामध्ये, जिजामातामध्ये आणि वायसेममध्ये आज खरीच मीटिंग चांगली वहिनींनी घेतली. अनेक प्रश्न तुम्ही मांडले जे बजेटमध्ये दिसत नाही. जे भाजपच्या आमदारांनी प्रश्न मांडले तेवढेच घेण्यात आले नाही, असं नाही झालं. आम्ही पण दादांकडे जे प्रश्न दिले होते ते दादांनी ऑलरेडी कौन्सिल हॉलला ज्यावेळेला मीटिंग झाली ते त्यांनी दाखवले. आज ते घेतलेले आहेत बरेचसे, पण आम्हाला माहीत नव्हतं घेतलेत का नाही घेतलेत, परंतु त्यांनी आज दाखवलं घेतलेले आहेत आणि जे काही घेतलेले नसतील त्यांनी आज म्हटलं की ते म्हटलं की मी माझ्या हातातच आहे, मी अजूनही बजेटमध्ये ॲडजस्ट करू शकतो, तर मी ते करून निश्चितच करेन. आणि त्यांनी वहिनींना पण तसं आश्वासन दिलेलं आहे की ऑलरेडी पूर्वी दादांनी जे सांगितले ते घेतलेले आहेत, शिवाय आत्ता जे राहिलेले प्रश्न आहेत ते सुद्धा मी ह्यामध्ये निश्चित करीन. तर वहिनी म्हटलं मी पहिल्यांदाच इथं आलेले
ते म्हणले हरकत नाही, मी 100% तुमची सर्व कामं हे मार्गी लावतो. नाही मग असं दबाव द्यायचं काय कारण नाही आहे. आयुक्तांना मी तुम्हाला म्हणलं ना की आज आयुक्तांना भेटून उलट आम्हाला आनंद झाला की त्यांनी शहराच्या अनुषंगाने आम्हाला अपेक्षित होतं त्यापेक्षा चांगलं त्यांनी नियोजन केलेलं आहे. आज आनंद झाला म्हणजे थोडा. हा बरोबर आहे. मागं आता आज महायुतीमध्ये आहे ना, त्यामुळे आनंद आहे. वहिनींना यावं लागलं, काय कारण काय? वहिनींना यावं लागलं नाही. सगळ्या नगरसेविका ज्या महिला आहेत या वहिनींशी वारंवार संपर्कात असतात आणि त्यामुळे वहिनींना विनंती केली होती की पिंपरी चिंचवडमध्ये पण तुम्ही मिटिंगला येत जात जा. त्या खासदार झालेल्या आहेत, त्यांच्याकडे अध्यक्षपदाची पण जबाबदारी आलेली आहे. तर त्यामुळे त्या निमित्तानं त्या म्हणल्या ठीक आहे. आणि आता बजेटमध्ये काही आमच्या नगरसेवकांची अशी म्हणणे होती की बाबा त्याच्यात काही बजेटमध्ये काही आमची कामं घेतली गेली नाही आहेत. तर त्या दृष्टिकोनातून मग वहिनी म्हणल्या मी सगळ्यांचंच ऐकण्यासाठी येते, म्हणजे महिला असं नाही तर सगळ्या नगरसेवकांचंच ऐकण्यासाठी म्हणून ते आलेले आहेत. म्हणजे भाजपवाल्यांचं जास्त ऐकलेलं दिसतंय या बजेटमध्ये. नाही असं आहे बघा, असं आपण अजून बजेट कुणी बघितलंय? प्रत्येक पान कुणी बघितलंय का भाजपवाल्यांचंच ऐकलेलं आहे? असं काही नाही. मुळात अजितदादा ज्यावेळेला आमच्याकडे सत्ता होती त्यावेळेला अजितदादा नेहमी म्हणायचे की विरोधकांना बरोबर घेऊन चाला. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस पण तसंच सांगतील की सगळे जे बरोबरचे लोक आहेत त्यांना सगळ्यांना बरोबर, म्हणजे आम्हीच नाही तर सगळेच लोकांना बरोबर घेऊन चाला असं 100% सांगतील. हा मला पण विश्वास आहे. म्हणजे आता बरोबर घेऊन चालत नाहीये. नाही चालतातच ना, असं होत नसतं. प्रत्येक आमच्या सत्तेच्या वेळेला सुद्धा अजितदादा काय सांगायचे, सगळ्यांना बरोबर घेऊन चाला. तसंच आता ते पण सांगत असणार की सगळ्यांना बरोबर घेऊन बजेट का. पण स्थानिक भाजप सोबत घेऊन जात नाहीये आताच्या या सत्तेत असताना तुम्ही. नाही ते त्यांच्या पद्धतीने मिटिंग घेतात. ते त्यांचे आमदार आहेत 2, त्यांच्या आमदारांनी त्यांच्या मिटिंगा घेतल्या. आमचे आमदार स्वतः जाऊन भेटून आले होते. मी स्वतः अण्णांशी बोलले होते. अण्णा म्हणले मी जाऊन आलोय पण आपण एक मिटिंग लावू. आता अर्थसंकल्पामुळे सगळेच तिकडे मुंबईमध्ये आहेत. पुढे आणखीन आपल्याला त्याच्यात अडचण कुठे यावी नाही म्हणून मग वहिनींना आम्ही विनंती केली होती की तुम्ही या आणि आपण बघूया. पाणी पुरवठ्याचा पण फार मोठा गांभीर्यानं प्रश्न आहे. शहरामध्ये पाणी पुरवठा होत नाहीये. तर त्या दृष्टिकोनातून वहिनींनी पण सूचना दिलेल्या आहेत. पाणी पुरवठा असेल, अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या जलनिसारणच्या बाबतीतले सुद्धा प्रश्न असतील, जनतेच्या निगडीत आरोग्याच्या संबंधित सगळे प्रश्न वहिनींनी व्यवस्थितरित्या कमिशनरांना सांगितलं. आणि कमिशनरांना त्यांनी असं सांगितलेलं आहे की मला असं वाटतं की तुम्ही मला नाराज करणार नाही, सगळी कामं तुम्ही घ्याल. कमिशनरांनी हो म्हणलेलं आहे.